जय गुरु. माझा आवाज आपल्यापर्यंत येत आहे? जय गुरु संकेत दादा. जय गुरु. काहीच करा का आवाज येत आहे? आवाज असेल तर कमेंट टाका. जय गुरु. सुरू करायचं तर कमेंट टाका. माझा आवाज येत आहे का? माझा आवाज येत आहे? येत आहे दादा? दादा करायचं सुरू? जे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग दादा. ठीक आहे. या देवी सर्वभूतेषु चैतन्य भी धीयते नमस्तेय नमस्तेय नमो नमा. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य रूपाने प्रगटणाऱ्या त्या भगवती मातेला मी पुनः प्रणाम करतो. तसेच संपूर्ण संप्रदायाचं अधिष्ठान असलेला भक्तांचा कनवाळू पंढरीचा पांडुरंग, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशी संकल्पना करणारे आणि ते पूर्ण करणारे ज्ञानियांचे राजे माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचे शस्त्र यत्ने करू शब्दचे आमुच्या जीवनाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका. तुका मने पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू. असा विज्ञानवादी संदेश देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्याच्या संकल्पिका स्वराज्याच्या संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊमा साहेब, स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराज, या अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्रोत आणि युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद, समाजवृत्तीला आळा देऊन समाजासाठी झटणारे ज्योतिबा फुले, तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई माता भीमाई, स्वच्छतेचे जनक विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा आणि ज्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात राष्ट्रभक्ती होती, या राष्ट्राचे
राष्ट्र अभिमानी, राष्ट्रसेवक, राष्ट्रालाच देव मानणारे, विराट तत्वदर्शी विचाराचे युगप्रवर्तक, वंदनीय मानवतेचे महान पुजारी, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि तसेच या युगाची जिवंत देवी, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, या सर्व आणि यांसारख्या सर्व आणि संपूर्ण इतिहासकारी महापुरुषांच्या चरणी मी वंदन होतो. आणि आजचा या संत मोझरकर महाराज 31व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त माझ्याकडे आज जी सेवा देण्यात आली आहे आणि त्या सेवेसाठी मी निवडलेला विषय आहे की अपना ग्राम ही तीर्थ बनाव. तत्पूर्वी सुरू करण्यापूर्वी माझा परिचय देतो. मी महेंद्र राजेश सावके, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच, जिल्हा वाशिम. आपल्यासमोर विषय मांडण्यापूर्वी एक गोष्ट मी निश्चितच सांगू इच्छितो की मी ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. मी ग्रामीण भागात राहतो आणि मला ग्रामीण भागाचा अभिमान आहे. आणि ग्रामीण भागात असल्यामुळे माझी भाषासुद्धा ग्रामीण आहे. तरी सर्वांनी ती स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याविषयी बोलायचं जर झालं तर मानवी आयुष्याला मृत्यूची मर्यादा आहे, परंतु आपल्या पृथ्वीच्या स्मृती या मर्यादेला ओलांडूनही शेष राहतात. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे भजनं आज सुद्धा अनेकांच्या ओटी तरळत राहतात. त्यांच्या संस्था आणि त्या संस्थेतले कार्य करणारे, त्या विचाराचे माणसं या रूपाने आज सुद्धा शिल्लक आहेत. तसेच त्यांची साहित्यरूपी संपदा आणि त्यामधली ग्रामगीता ही सातत्याने राष्ट्रीय कार्यासाठी प्रेरणा देणारी राहत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे राष्ट्र धर्माचे आणि ग्राम धर्माचे चालते बोलते एक मूर्त स्वरूप विद्यापीठच होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता या ओवीबद्ध ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता या ओवीबद्ध ग्रंथामध्ये प्रत्येक विषयावर चिंतन करतात. असा एकही विषय नाही की त्यांच्या चिंतनामधून सुटलेला आहे. ग्रामगीतेचा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षात आले असेल की ग्रामगीतेच्या असा एकही विषय नाही की ग्रामगीतेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चिंतनामधून सुटलेला असेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली ग्रामगीता ही कोण्या अधिकाऱ्याला नाही, कोण्या मंत्र्याला नाही, कोण्या नेत्याला नाही, तर या भारताचा पाया असलेला आपला जगाचा पोशिंदा ग्रामनाथाला म्हणजे शेतकरी राजाला अर्पण केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही ग्रामनाथाला अर्पण केलेली आहे. कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेडे हा या देशाचा पाया आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. या ओळीहून विश्वाचा घटक हा देश आहे. देशाचा अंश प्रत्येक गावामध्ये आहे. म्हणजेच की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
महाराजांनी आपल्या प्रत्येक कार्यामधून आणि प्रत्येक खेळामधून, आपल्या प्रत्येक कार्यामधून आणि प्रत्येक विचारामधून विचाराला किंवा कार्याला राष्ट्रीय रूप दिलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात आणि संपूर्ण आयुष्यात या राष्ट्राची सेवा केली आणि आपल्या कार्याला राष्ट्रीय रूप दिलं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी या राष्ट्राचा, या भारत देशाचा विकास कोण्या पद्धतीने होईल, हा भारत नंदनवन कशा प्रकारे होईल, याच गोष्टीचा पूर्णपणे त्यांनी विचार केलेला आहे. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 10, 11 ते 15 या अध्यायांमध्ये आपल्या गावाचं नंदनवन कसं होईल, गावाला तीर्थाचं स्वरूप कसं मिळेल, यासाठी या ग्रंथामध्ये मांडणी केलेली आहे. म्हणून या अध्यायांना त्या ग्रामगीतेच्या गाभ्याचं स्वरूप मिळालेलं आहे. जणू ग्रामगीतेचा गाभा म्हणजे ग्रामनिर्माण पंचक असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये तयार करून ठेवलेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, विश्वाचा अंश गाव, विश्वाचा अंश देश, देशाचा घटक गाव आणि गावाचा मूळ पाया माणूस, त्यासी करावे धार्मिक. अपना ग्रामी तीर्थ बनाव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अपना ग्रामी तीर्थ बनाव म्हणजे काय, आपल्या गावामध्ये भलं मोठं मंदिर बांधायला नाही सांगितलं किंवा भलं मोठं मंदिर, एखादं मोठं मंदिर बांधायला नाही सांगितलं, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं संपूर्ण गाव, आपल्या संपूर्ण गावातील घरच मंदिराप्रमाणे करण्यास सांगितलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या प्रत्येक कार्यामध्ये एक त्यांनी अशी गोष्ट आपल्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी एक सामुदायिकपणा टाकलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रत्येक कार्याला सामुदायिकपणाचं रूप दिलं आहे. मग तो सामुदायिक प्रार्थना असो, सामुदायिक ध्यान असो, सामुदायिक विवाह पद्धती असो, सामुदायिक सुतकथा असो किंवा आणखी सामुदायिक त्यांनी जे जे कार्य केलं त्यांनी संपूर्ण सामुदायिक पद्धतीने केलं. कारण त्यांना संघटनेच्या ताकदीची किंवा सामुदायिकपणाच्या ताकदीची त्यांना ताकद माहीत होती. त्यामध्ये त्यांनी ही सामुदायिकपणाचं रूप देऊन त्या कार्याला एक मोठं स्वरूप दिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अपना ग्रामी तीर्थ बनाव यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्रार्थना निर्माण केल्यापासून रोज प्रार्थना केली. आजही सुद्धा ती प्रार्थना काही गावामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे केली त्याचप्रमाणे अखंडपणे चालू आहे. आमच्या जिल्ह्यातील, वाशिम जिल्ह्यातील एक आदर्श ग्राम रुई या गावाला आमचे हरिओम भाऊ सांगत आहे की 40 वर्षापासून प्रार्थना होत आहे, अखंडितपणे होत आहे. खरोखर तुमच्या गावाच्या कार्याला आणि तुमच्या गावातील कार्यकर्त्यांना त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्राम ही तीर्थ बनाव या गोष्टी यासाठी काही कार्यक्रमासाठी काही मुद्द्यांवर लक्ष देण्याचे आपल्या ग्रामगीतेमधील ग्रामरक्षण, ग्रामनिर्माण, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार या अध्यायांमध्ये काही मुद्द्यांवर महत्त्व दिलं आहे. ते सांगतात की शिक्षण, आरोग्य, व्यसन, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन,
या गोष्टींची जर योग्य व्यवस्था असली तर आपल्या गावाला आपण चांगल्या पद्धतीचं स्वरूप देऊ शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाच्या विकासासाठी अनेक त्यांनी संकल्पना मांडल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जनतंत्राचा काळ शक्ती लोकांगी सकळ जनतेच्या निश्चयाचे बळ साम्राज्य ही नमवू सके. हत्तीचा आवरी गवती दोर मुंग्या सर्पासही करती जर्जर व्याघ्र सिंहासही फाळती रान कुत्रे संघटून या. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घेऊन आपण आपल्या गावामध्ये एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं गावाला नंदन करण्याचा प्रयत्न करू शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात आणि आज शासनाने सुद्धा गावाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न करत आहे. आज जर आपल्याला माहीत असेल तर आपल्या शासनाने आपल्या प्रत्येक गावासाठी जवळजवळ 1140 योजना आपल्या ग्रामासाठी आपले शासन राबवत असते. त्यामधल्या आपल्याला किती माहीत आहेत किती माहीत नाही ह्याचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. आपण 1140 पैकी किती योजना आपल्यापर्यंत पोहोचतात किती आपल्याला माहीत आहे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. तसेच गावाचा जो प्रमुख असतो, गावाचा प्रमुख म्हणजे सरपंच, हा सरपंचाचं कार्य काय काय असते, त्याने कोणकोणते कामं केले पाहिजे आणि त्याचं कोणकोणत्या कामाकडे जास्त लक्ष असले पाहिजे. गावामध्ये मोजून 5 कामं जर व्यवस्थित चालले तर गाव हा तीर्थाचं रूप किंवा गाव हे नंदन होण्याचं किंवा गाव हे आदर्श होण्यासाठी वेळ लागणार नाही. फक्त 5 गोष्टींची व्यवस्था करणं गरजेचं असते. पिण्याचे पाणी आणि वापराच्या पाण्याची योग्य विल्हेवाट आणि वृक्ष लागवड, स्वच्छता आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावाचा पाया कोण सांगितला आहे तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, त्यासाठी पाहिजेत आदर्श गुरुजन. ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, त्यासाठी पाहिजेत आदर्श गुरुजन राष्ट्र निर्माते. म्हणून आपला आदर्श ठेवून विद्यार्थ्यांना घडवणारे ते त्या शाळेमध्ये किंवा आपल्या गावाच्या जे काही संस्था असतील त्या संस्थेमध्ये आदर्श लोक किंवा आदर्श शिक्षक असणं आवश्यक आहे. नाहीतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुजींनी असे द्यावे धडे, आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होतील चौकडे, राष्ट्र होईल तेजस्वी. ह्याच गोष्टीचा विचार करून शिक्षकांना आपले आदर्श समोर ठेवून त्या गावात विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या गावाला एक सुशिक्षित पिढी निर्माण करून देण्याचं काम त्या शिक्षकांना केलं पाहिजे. आणि दुसरं जे काही महत्त्वाचे विषय असतात गावामध्ये, आज सरपंचाचा कोण्या गावचा सरपंच किती अभ्यासू असतो आणि किती करतो हा त्यांनी आपला अभ्यास करायला पाहिजे. कारण आपल्या गावामध्ये 1140 शासन आपल्याला योजना राबवते. जवळजवळ शासन आपल्याला 2 कोटीपर्यंत निधी देऊ शकते, पण ते आणण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्या गावच्या सरपंचाला आपल्या गावची लोकसंख्या, त्यामध्ये स्त्री किती आहेत, पुरुष किती आहेत, ह्या गोष्टींची सुद्धा माहिती असली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं राज्य हे का सर्व रयतेला आपलं वाटत होतं याचं एक महत्त्वाचं कारण आहे. शिवाजी महाराजांना काय नवीन केलं होतं, शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात काय नवीन केलं होतं, या गोष्टी जर आपण लक्षात घेतला, या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला समजेल शिवाजी महाराजांनी काय केलं होतं. शिवाजी महाराजांनी एक आपल्या स्वराज्यामध्ये जेव्हा परकीय सत्ता होती ते सत्ता आपल्या स्वराज्याच्या संकल्पने जेव्हा आपले स्वराज्य स्थापनाची निर्मिती केली, जेव्हा स्वराज्यामध्ये जो काही भाग असेल त्या भागामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं, जेणेकरून
त्या रयतेला किंवा रयत म्हणजे कोण होते, जे कष्ट करून जगतात त्याला रयत म्हणतात. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी, शिवाजी महाराजांची रयत कष्ट करून जगत होती. आजच्यासारखी आपल्यासारखी विना कष्टाची नव्हती. कारण तेव्हा लोक कष्टाने जगत होते. आज आपल्याला माहीत आहे, कंट्रोलमध्ये आपल्याला गहू मिळते, तांदूळ मिळते, मका मिळते, तेल मिळते, आपल्या प्रश्न सुटत आहे. म्हणून आज आपण कुठंतरी आळशी होत चाललेलो आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळातली रयत कष्टाळू होती, म्हणून तिला रयतेचा राज. जनता आणि रयत यामध्ये फरक आहे. रयत शिवाजी महाराजांनी का शब्द वापरला, तर जो कष्ट करून जगतो त्या जे कष्ट करून जगतात त्या समूहाला रयत असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी काय केलं होतं, तर शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी आपल्या स्वराज्यातनी त्या आधी जे कोणीही नियम नव्हता राबवला, अशी एक त्यांनी कल्पना केली, म्हणजे एक उपक्रम राबवला होता. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जमीन मोजून काढली होती, शेती मोजून काढली होती. हा एक शिवाजी महाराजांनी उपक्रम केला होता. आणि त्या जमिनीच्या माध्यमातून आणि त्या मोजणीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याकडून किती शेतसारा वसूल करायचा हा त्यांनी एक नियम लावला होता. प्रत्येक वावरापर्यंत वाट काढली होती. प्रत्येक वावरापर्यंत शिवाजी महाराजांनी रस्ता करून दिला होता. एक कवी आणि शिवाजी महाराज आपल्या रयतेच्या किंवा आपल्या रयतेच्या पिकाचं किंवा रयतेचं कसं रक्षण करत होते, तर यावर शिवाजी महाराजांच्या एका पत्रामध्ये लिहिते. आपल्या मावळ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या भाजीला तर जाऊ द्या, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही आपण सुद्धा हात लावला नाही पाहिजे. शिवाजी महाराज त्या पत्रामध्ये लिहितात, स्वराज्याच्या कार्यासाठी काही शेतकऱ्याकडून काही वस्तू लागो किंवा काही लागो ते योग्य वटणी देऊन, म्हणजे काहीतरी पैसे देऊन त्या शेतकऱ्याकडून वसूल करण्यात यावी किंवा त्याच्याकडून जबरदस्तीने बळजबरीने न घेता त्याला काहीतरी त्याचा दाम देऊन ते घेण्यात यावी. असे शिवाजी महाराजांचे त्या स्वराज्यातले नियम होते. म्हणून ते सर्व स्वराज्य प्रत्येक रयतेतल्या माणसाला वाटत होतं की तो आपलं स्वराज्य आहे. म्हणून शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळे मरायला सुद्धा तयार झाले. पावनखिंडीमध्ये जवळजवळ 300 मावळे, ते आपल्याला काही निवडक मावळ्यांची नाव आहे, ते 300 मावळे सुद्धा आपलं नाव निशाण नसतानाही मरायला तयार झाले. काशीत शिवाजी महाराजांचं रूप घेऊन मरण आपल्याला दिसत होतं, तेव्हा तोही सुद्धा तयार झाला. कारण की त्याला आपलं रयतेचं राज्य आपलं वाटत होतं. तसं आज सुद्धा जर तो परिस्थिती जर आणायची असेल तर या पद्धतीनं काहीतरी आपल्याला उपक्रम करावे लागणार आहेत. त्या शिवाजी महाराजांच्या काळात एका कवीनं एक कविता लिहून ठेवलेली आहे. एक लहान मुलगा आणि त्याचे वडील शेताच्या बांधावर उभे असतात आणि तिथून काहीतरी सैनिक जात असतात. तर तो शेतकऱ्याचा मुलगा सरंजाम घेऊन त्या सैनिकांपुढे उभा राहतो. तर तो काय म्हणतो त्या सैनिकांना, जर टाच मारून घोड्याला जाल पुढे तर चिंध्या उडवीन राई एवढ्या. म्हणजे कारण शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते प्रत्येकाचं होतं. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या त्या शेतकऱ्याच्या मुलालाही सुद्धा, त्या लहान मुलाला सुद्धा वाटलं की हे आपलं राज्य आहे, म्हणून प्रत्येकाचं त्या स्वराज्यावर लक्ष. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. ज्यांचे आपण बटन दाबून त्यांना आज मोठं केलं तेच आपल्याला आज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्या गोष्ट प्रत्येकांना समजत असेल. म्हणून जे कोणी गावातील कारभारी असतील किंवा जे काही पदाधिकारी असतील, यांनी आपल्या गावासाठी काय काय करू शकतो किंवा काय काय नाही करू शकत, हे आपलं सर्वसाधारण लोकांचं किंवा आम लोकांचं लक्ष ठेवणं काम आहे. त्या पद्धतीने म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येकाने आपापल्या ग्रामपंचायतीचा किंवा आपापल्या गावाचा आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. आपल्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे, की त्यामध्ये किती महिला आहेत, किती पुरुष आहेत, आपल्या गावाला कोणता निधी आला, कोण्या कार्यावर खर्च झाला, आणखी किती निधी येणार आहे आणि ते कुठं खर्च होणार आहे, या गोष्टीची माहिती प्रत्येक सुशिक्षित माणसाला असणं गरजेचं आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मते दुधाली तलवार, जर उपयोग न होता बरोबर आपल्या वरीची पलटवार होईल आपल्यावरी. राष्ट्रसंत तुकडोजी मते दुधाली तलवार, त्याचं मत हे दुधारी तलवार आहे. त्याचा उपयोग जर आपण व्यवस्थितपणे केला नाही तर त्याचा आपल्या एक विनाशाच्या पद्धतीने सामना करावा लागेल. कारण की आपण माहीत आहे, जात पंथ धर्म गाव घराणं या गोष्टींसाठी आपण बरेचदा आपले जे काही मौल्यवान मत आहेत हे
व्यतीत देतो, वाया घालतो, समजून सुद्धा आपण ते नुकसान करतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या महाराष्ट्र शासनाचा कलम 5 मधील नियम आहे की ग्रामपंचायती दर 5 वर्षाला होत असते. म्हणून जर एकदाचा का आपला निर्णय चुकला तर 5 वर्षेच आपल्या संपूर्ण गावाचं नुकसान होऊ शकते. म्हणून आपण हा विचार करताना आपण गावाचा प्रमुख निवडताना किंवा मुख्य निवडताना विचार करून निवडायला पाहिजे. आणि प्रत्येकदा माझं तर असं म्हणजे की आता यानंतरच्या समोर महाराष्ट्र शासनाने असा विचार करायला पाहिजे की ज्याला आपल्या गावाचा पूर्ण अभ्यास असेल किंवा आपल्या गावामध्ये घरं किती आहेत, आपल्या गावाचं क्षेत्रफळ किती आहे, आपल्या गावामध्ये शेती किती आहे, आपल्या गावाला कोणत्या कोणत्या भागात कशी शेती आहे, या सर्व गोष्टींची आधी लेखी किंवा तोंडी परीक्षा घेऊन किंवा काही मुलाखत घेऊन त्याच माणसाला होण्याचा किंवा गावाचा अधिकारी होण्याचा अधिकार दिला पाहिजे. कारण आज आपण पाहता ज्यांना मराठीमध्ये सही करता नाही तेही गावाचे कारभारी होत आहे. म्हणजे आज या काही शासनाच्या धोरणापासून किती लोकांचे नुकसान होत आहे. आज भरपूर ग्रामपंचायतीचा निधी वापस जात आहे. जवळजवळ प्रत्येकाने आपल्या भविष्याचा, भावी पिढीचा विचार करून या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीनं लक्ष देऊन याबद्दल कार्य केलं पाहिजे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 50 वर्षापूर्वीच आजची परिस्थिती मांडून ठेवली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनामध्ये म्हणतात, चल चल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मरशी उपाशी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आता कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला लक्षात आले असेल की गावाचं महत्त्व काय आहे. गाव करी ते रावणे करी अशी सांगून ठेवली चतुराई. म्हणून याचा विचार करून आपण आपल्या गावासाठी नेहमी काहीतरी चांगल्या पद्धतीचं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही सर्व जबाबदारी आपल्यासारख्या तरुणांवर दिलेली आहे. म्हणून गावामधील जे काही तरुण असतील त्यांनी सक्रिय पद्धतीनं अभ्यास करून या गोष्टींचं पूर्ण चिंतन केलं पाहिजे. नाहीतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, बसलास कशाला आळशी बनायला, चल पुढे देशाचं काम करायला, बापाचा धंदा होता भिकेचा, हा काळ गेला मोफत जगायचा, काय झाले भिकारी व्हायला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी काही आपले विचार ग्रामगीते मांडले त्यांना भविष्याचा या गोष्टींचा विचार होता. म्हणून त्यांनी ही गोष्टी त्या 50 वर्षापूर्वी आपल्या भजनाच्या माध्यमातून, आपल्या विचारातून, आपल्या ग्रामगीतेतून सांगून ठेवलेली आहे. पण आज ही जे काही विषय आहे हा सर्वांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. हा विचार समाजाच्या घटकावर शेवटच्या समाजापर्यंत पोचण्याची गरज आहे आणि ते कार्य आपल्यासारख्या तरुणांना करणं आहे. वामनदादा कर्डक कविता लिहितात, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे. तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे. वामनदादांची कविता आहे बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा, या वाऱ्याने मावळणारी जाता आमची नवे, तुफानातील दिवे बना तुम्ही, तुफानातील दिवे. हा वामनदादा कर्डकांनी आपल्या कवितेतून लिहिलेला एक संदेश आहे. म्हणून मला वाटते की प्रत्येक गावातील प्रत्येक तरुणांनी आपल्या संघटनेने किंवा आपल्या कार्याने या गावामध्ये प्रत्येक गोष्ट कशी चांगल्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. गावामध्ये चांगल्या विचारांचे चिंतन, शैक्षणिक क्षेत्रावर भर, स्वच्छतेवर. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणखी एक नियम होता की जेवढे झाडं तोडणी केले होते त्याच्या डबलनं झाडाची लागवड त्यांना करावी लागत होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जशी स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती त्याच प्रकारे ग्रामराज्याची संकल्पना तुकडोजी महाराजांची होती आणि ही राबवण्यासाठी त्यांनी प्रत्येक तरुणाकडे ही जबाबदारी दिलेली आहे.
आज भरपूर सेवा मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टीसाठी झटपट करत आहेत, आपापल्या गावामध्ये सक्रिय आहेत, पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने हे कार्य आपलं कुठेतरी होत नाही आहे. म्हणून आज हा विचार घेऊन आपल्याला प्रत्येक गावोगावी घरोघरी पोचायचं आहे आणि ते या माध्यमातून पोचायचं आहे. या माध्यमातून पोचायचं आहे आणि सर्व गावांना, घरांना, घरातील माणसांना एक आदर्श पद्धतीचं जीवन कसं जगावं, एक आदर्श पद्धतीचं जीवन जगणं कशाला म्हणतात हे आपल्याला त्यामधून सांगायचं आहे. आज आपल्या औरंगाबाद जवळील ग्रामपंचायतील पोटोदामधील भास्कर प्रे पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा किंवा भारत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा एकही पुरस्कार असा नाही की मिळालेला नाही.